भारत पाक तणाव हा शमत असताना चीननं आता आगळीक करायला सुरुवात केली आहे। चीनकडून अरुणाचल प्रदेशातल्या काही भागांची नावं बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र भारतानं यावरून चीनला कठोर शब्दात फटकारलंय। तर चीनच्या दोन प्रोपगँडिस्टिक चॅनल्स ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआ यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर भारतानं बंदी घातली। पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट। आधी पाकवर स्वारी, आता चीनची बारी। भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या 2 दिवसात पाकला गुडघ्यावर आणलं। पण भारताचं हे यश पाकचा सख्खा मित्र चीनला बहुधा सहन झालेलं दिसत नाहीये। कारण भारत पाक तणाव शमत असताना चीननं कुरापत काढायला सुरुवात केली आहे। चीनकडून अरुणाचल प्रदेशातल्या काही भागांची नावं बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र भारतानं यावरून चीनला कठोर शब्दात फटकारलंय। अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील असं ठणकावलं। भारत आणि चीन मधील सीमेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतात। मॅक मोहन रेषा अरुणाचल प्रदेशला तिबेट पासून वेगळं करते। प्रत्यक्षात चीन ते मान्य करत नाही। अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनचा दावा। चीनकडून अरुणाचल प्रदेशला झांगनान असं नाव। चीननं जारी केलेल्या त्यांच्या कथित नावांमध्ये 5 पर्वत शिखर, 2 भूभाग क्षेत्र, 2 नद्या आणि 2 निवासी क्षेत्रांचा समावेश। ही नावं चीनी अक्षरं आणि तिबेटी तसंच पिनयिन लिपीत जारी करण्यात आली। नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही, भारतानं खडसावलं। अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच असेल। यापूर्वी देखील चीनने अरुणाचल मधल्या अनेक गावांची नावं बदलण्याचा प्रयत्न केला, पण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जे उत्तर दिलंय की तुम्ही अशा पद्धतीने कोणतेही काल्पनिक कृत्य केलं तर त्यामुळे वस्तुस्थिती किंवा इतिहास बदलणार नाही, हे आपण सातत्याने चीनला सांगितलं, पण तरी देखील चीनमध्ये सुधारणा होत नाहीये। तर त्या तवांग जिल्ह्यावरती आणि त्या तवांग शहरावरती क्लेम करण्यासाठी म्हणून त्यांनी ही हालचाल त्यांची असते। म्हणजे माझ्या मते अरुणाचलवरचा क्लेम हा त्यांचा तवांग केंद्रित आहे आणि तवांग केंद्रित क्लेम हा तिथल्या तिबेटमधल्या बुद्धिस्ट जनतेच्या मनात चीनी राष्ट्रीय राजकारणाविषयी आकर्षण आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी आहे। हे त्याचं एकूणच बॅकग्राऊंड आहे आणि त्या दृष्टीने चीन या गोष्टी करत राहतात नेहमीच। आधी ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला। आता भारतानं चीन विरोधात सुद्धा आक्रमक भूमिका घेत दणका दिलाय। केंद्र सरकारनं चीनच्या 2 सरकारी प्रोपगंडा माध्यमांवर बंदी घातली आहे। यामागचं कारण म्हणजे भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवण्याचा सुरू असलेला डाव। ग्लोबल टाइम्स हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र। शिन्हुआ ही चीन सरकारची अधिकृत न्यूज एजन्सी। भारताविरुद्ध सातत्यानं खोटी माहिती आणि अपप्रचार। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं भारताकडून या माध्यमांवर कारवाई। कम्युनिस्ट पार्टीच्या खोट्या प्रचाराला पायबंद करण्यासाठी पावलं। आत्मनिर्भर भारत यावर आपल्याला फोकस करावा लागणार आहे। त्यांच्यावरची आपली डिपेंडन्सी, इकॉनॉमिक डिपेंडन्सी, त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल डिपेंडन्सी। म्हणजे हे फार सोपं आहे की ज्या LACच्या अक्रॉस घुसून जे आहे आपण चायनावर हल्ला करावा, यू करेंगे त्यू करेंगे, ठीक आहे, ते सगळं त्या ठिकाणी ठीक आहे। पण माझ्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये म्हणजे 90% जर मोबाईल हे चायना बेस्ड त्या ठिकाणी असतील, सेमी कंडक्टर चिप याचं 21व्या शतकामध्ये एवढं महत्व असेल आणि त्याचा महत्वाचा रेअर अर्थ मिनरलशी रिलेटेड साठा आणि त्याचं प्रोसेसिंग चायनामध्ये होत असेल, हे वेगवेगळे फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। चीन इनडायरेक्टली बांगलादेशला सपोर्ट करून बांगलादेश, पाकिस्तान आणि चायना आणि दुसरीकडनं जे शिया सुन्नीचा जो कॉन्फ्लिक्ट बलुचिस्तानमध्ये आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे, त्याला प्रोत्साहन देऊन भारताविरुद्ध कसं मतप्रवाह होईल याकडे आपल्याला घेण्याचा प्रयत्न चीन करेल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चीनचा हा दुतोंडीपणा आता समोर आलाय। एकीकडे चीनकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता, तर दुसरीकडे दहशतवाद्यांवरील हल्ल्यानंतर भारताविरोधात लढायला उतरलेल्या पाकिस्तानला चीन सातत्यानं पाठिंबा देताना दिसतोय। भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सीमेवरील वातावरण आता कुठे शांत होतं न होतं, तोच आता चीननं भारताची कुरापत काढली। मात्र भारतानं आता पाकिस्तान सोबत चीनचा हिशोबही चुकता करण्याचा आपला मनसुबा दाखवून दिलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।